सर्वांचं मात्र या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. चला मॅचला होते सुरुवात. फील्ड लवकरात लवकर सजवायची आहे, कारण थोडासा उशीर मात्र या ठिकाणी नक्कीच झालाय. दोन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्याच्यानंतर आई मावळी स्पोर्ट नागले टीमच्या बाउंड्री पंचांना देखील विनंती करतो आपण बाउंड्रीचा ताबा घ्या, कारण आज ही स्पर्धा ही गाजणार, डीजे ही वाजणार आणि मैदानाच्या बाहेर खूप षटकार देखील पाहायला जरूर मिळणार. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. सागर कडव अँड मिलिंद नाईक ही सलामीची जोडी होली क्रॉस घोडबंदर टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. तर प्रथम षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाज पंकज कांदल. पहिलं षटक टाकण्याकरता निश्चितच आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. तर या पहिल्या ओव्हरमध्ये काय घडेल काय बिघडेल जाणार आहोत आज आपण जयेश टुकले सरांकडे, कारण आजचा दिवस त्यांनी मात्र या स्पर्धेला दिलाय, म्हणून आज त्यांचं मात्र जास्त समालोचन आपण देखील ऐकणार आहोत. तर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय नक्कीच आणि येतोय मॅचच्या दिशेनं. तर सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. VTSCAच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये जोडलेले प्रेक्षक आणि प्रेक्षकांचं स्वागत. मी समालोचक जयेश डुकले काजूपाडा ठाणे या विभागातून बिलॉंग करतोय आणि या स्पर्धेमध्ये आज एक दिवसीय नक्कीच माझा शेड्यूल आहे आणि तो पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मात्र स्पर्धेला सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मॅचला होत असताना पाहायला मिळते सुरुवात. पहिला चेंडू पंकज. अगदी आपण पाहिला तर पहिला चेंडू खराब फेकला गेलाय बघा मित्रांनो. काय सुरुवात झाली आहे, अगदी खराब चेंडू न झाली सुरुवात. आपण पाहिली तर जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमची जी टीम आपण बघितली आहे तर या हंगामामध्ये आई मामाई चषकामध्ये एक चांगला पारितोषिक म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावला गेला होता. गोलंदाजी भरपूर चांगली होती, परंतु यावेळी गोलंदाजीमध्ये थोडीशी खराब सुरुवात. फ्रीडचा चेंडू अगदी सोडून दिला गेला होता. फलंदाजांना मात्र आपण पाहिलं तर काय घडताना पाहायला मिळत आहे. तर वाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं की वाईट मात्र घोषित केला गेला हा चेंडू, ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली आहे. तर फ्रीडचा चेंडू आणि तो फ्रीडचा चेंडू खेळण्याची संधी आहे. अगदी आपण बघितलं तर मग बॅटिंग करणारी टीम घोडबंदरकडे ज्याप्रमाणे सुरुवात त्यांचे पण पाहिले तर चांगली झाली आहे, कारण की एक्स्ट्रा फ्रीडचा चेंडू फेस करण्याची संधी आहे सागरकडे. टॅप केला आहे बघितला पण या वेळेला तर खेळाडू थोडेसे लांब राहिले, तर डीपमध्ये खेळाडू आहेत. चेंडू त्यांच्या जवळपर्यंत पोहोचेल तोपर्यंत धाव इथे मिळणार आहे. बघा जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीम आपण बघितलं तर बॉलिंग अटॅक त्यांचा चांगला आहे आणि त्याच्यासाठी ती ओळखली जाते, माहीर देखील आहे. परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला ना तर घोडबंदर टीमला तर ती सुद्धा एक चांगली टीम आहे, कारण की त्यांच्याकडे देखील बॅटिंग बॉलिंग युनिट चांगलं आहे. कारण की त्या युनिटचा वापर केला तर मग चांगल्याहून चांगल्या आणि मोठ्या मोठ्या संघांना त्याने नमवण्याचे कार्य या सीझनमध्ये केलेलं देखील आहे. दिशा दिले चेंडूला आपण पाहतोय अगदी लॉंग लेगच्या दिशेने चेंडू वेगाने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. चेंडूचा पाठलाग केला जातोय परंतु अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूला थांबवलं जात आहे. मात्र तत्पूर्वी आपण बघितलं तर भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला देखील पाहायला मिळते. बघा 3 धावा मात्र आपण पाहिलं तर या फटक्यावर मात्र अर्जित केला गेला. टीमची टोटल मात्र वाढली गेली आहे आणि सुरुवात झालेली चांगली आहे. टीमची टोटल 7च्या घरामध्ये पोहोचले. 7 रन स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. चेंडू फेकून झालेत या षटकामध्ये आपण पाहिले तर 2. इट्स अ 2 बॉल्स आपण पाहिले तर आत्तापर्यंत 120 पावल्याच्या षटकामध्ये. खोलमध्ये चेंडू हाताळला जातोय. पॉईंटला खेळाडू आहेत तिथे. एकदा मात्र तिथे सहज मिळेल. जोडी आपण बघितली आहेत ना तर मग सागर आणि मिलिंद ही जोडी आपण पाहतोय. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर सागर महासागर बनेल का, की मिलिंद आपण बघितला तो जो आपण खेळाडू पाहिला तर सिंगल डबल आणि मध्यंतरी एक मोठा शॉट एक्झिक्यूट करणं देखील त्याला जाणीव आहे. परंतु या मॅचमध्ये आणि या ओव्हरमध्ये मॅन्डंटी पावरप्लेच्या षटकाला नक्कीच आपण पाहिलं तर मोठं करण्याचा प्रयत्न करेल का. बॅकफुट पंच शॉर्ट कव्हरला खेळाडू आहे. अगदी इझिली मात्र धावा मिळतात. बघा इतका वेळ आहे फलंदाजाकडे, येथे चांगल्या प्रमाणे तिथून धावा घेत असताना पाहायला मिळत आहेत.
चर्चा करायची झाली तर मॅन्डेटरी पावडरच्या षटकामध्ये मोठा फटका आलेला नाही आतापर्यंत. वाईड असेल, हा वाईड असेल, कारण की भरपूर बाउन्स पाहायला मिळाला आणि ते चित्र दिसून आलं इथून की बघितलं आपण की हा आहे वाईट चेंडू. वन बाउंडची चेतावणी गोलंदाज पंकज कांदलला देखील दिलेली आहे. आणि जी सुरुवात आपण बघितली तर मग त्यांनी नो ने केलेली ती म्हणजे अजून सुद्धा स्ट्रगल होताना पाहायला मिळते, कारण की आतापर्यंत 2 वाईड 1 नो सुद्धा हाताळलेला आहे या ओव्हरमध्ये त्यांनी. शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग आपण पाहिली थोडीशी साधारण झाली आहे. अगदी फिल्डर होते देखील तिथे, फटका चांगला होता, अलॉंग द कार्पेट मात्र खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तितका यशस्वी झाला नाही आहे. परंतु धाव मात्र एक या टीमच्या टोटलमध्ये हळूच वाढ देखील होताना पाहायला मिळते. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 11 रन्स. गॅपमध्ये खेळला हा चेंडू पाहावा लागेल. मिलिंद ज्याप्रमाणे आपण पाहिलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत आणि मिळतील देखील. बघा सिंगल डबल आपण पाहिलं तर चांगला मेंटेन केलेला धाव फलक पाहायला मिळत आहे. पहिले षटक समाप्त झाला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकामध्ये फलकावर जे आलेल्या बिनबाद 13 धावा, एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. होली क्रॉस घोडबंदर टीमची बिनबाद 13 म्हणजेच काय तर येणारे 18 चेंडू आणि जरी 13च्या औसतने जरी रन रेट बघितला आपण तर मग भरपूर चांगला इथून पाहायला मिळू शकतोय. म्हणजे जवळजवळ आपण पाहू शकतोय मग 50 प्लस धावा म्हणजे 52-53 धावा जरूर पाहायला मिळू शकत आहेत. परंतु ह्या 13चा स्कोर आहे ना, जो रन रेट आहे तो मेंटेन ठेवला जाईल का ते देखील पाहूया. सकाळच्या सत्रामध्ये आमचे पाहुणे आणि नक्की ज्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा देखील आपण होत असताना पाहायला मिळाला. आणि त्या उद्घाटनानंतर आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट आता पाहायला मिळतं. आता बॉलिंग ट्रॅकवर येते दुसऱ्या क्रमांकाचे गोलंदाज आपण पाहिले राम भवर, हे देखील आपण पाहिले तर एक चांगले गोलंदाज आहेत आणि या टीमचे विश्वासू गोलंदाज आहेत. सागरच्या बॅटमध्ये चेंडू व्यवस्थित येत नाहीये, कुठेतरी स्ट्रगलीचा काळ मात्र आता त्यांना जाणवतोय. कारण की एक आपण बघितलं तर चांगला खेळूचा एक चांगला काळ असतो आणि कुठेतरी आपण बघितलं एक काळ तो खराब देखील असतो आणि त्या खराब काळामध्ये आल्यानंतर भरपूर स्ट्रगल आणि मग भरपूर प्रश्न निर्माण होतात त्या खेळाडूच्या करिअरवर. जसे विराट कोहली असो, रोहित शर्मा असो आणि अनेक खेळाडूंवर मात्र असे प्रश्न आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळतात जेव्हा स्ट्रगलीचा काळ निर्माण होतो. परंतु इथून या काळावर आता मात कशी मिळवली जाईल हे देखील पाहावं लागेल. मोठा फटका खेळलाय हवेत, इन दी एअर आहे, चेंडू पाहावा लागेल. अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. फिल्डर होते परंतु प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना चेंडू सरळ 6 धाव्यांसाठी. हा आलाय बिग, हा आलाय ह्यूज, हा आलाय मॅक्सिमम आणि हा आलाय मॅसिव्ह हिट मिलिंद नाईकच्या बॅट मधून 6 रन. वीस धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. बघा एक मोठा फटका मिलिंदच्या बॅट मधून, भरपूर वेळ हवेत चेंडू होता परंतु नक्कीच आपण पाहिलं तर व्यवस्थित बॅटमध्ये आला नव्हता परंतु एक षटकार मिळाला. आता थोडासा जोखीम पत्करण्याचा प्रयत्न केला मिलिंद. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम पाहिला. बॅकफुट पंच आहे, डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळाडू नाहीये. अगदी आपण पाहिलं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न परंतु अडवण्यामध्ये असफल राहिलेत खेळाडू आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेखा पार. हा आलाय आई माऊली नागली चषकातील दमदार फटका, 4 चौकार. धाव फलक वेग पकडत असताना आपल्याला पाहायला मिळते 24च्या घरामध्ये धाव फलक हे पोहोचलं गेलंय. अगदी आपण पाहिलं तर मग चांगल्या धावा आणि जी औसतम आपण पाहिली होती 13ची पहिल्या ओव्हरमध्ये ती वाढताना पाहायला मिळते. फुल टॉस होता, फाईन लेगला फिल्डिंग चांगली झाली आहे. अगदी विकास होते तिथे, चेंडूला अडवलं परंतु 2 धावा मात्र अडवू शकत नाही आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिलं तर लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये, कारण की या फटक्यासाठी नक्कीच फिल्डर तैनात केला होता. कदाचित चौकार आपण पाहिलं तर हा फिल्डर नसता तर मिळाला असता परंतु चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. 26च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेले, चेंडू फेकून झाले. त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 5 म्हणजे आणखीन एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये रामच्या.
अगदी आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये सरळ निघून गेलाय आणि सरळ निघून गेल्यानंतर आपण बघितलं की हा डॉट आलाय, म्हणजेच काय तर मग 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. म्हणजे जी सरासरी पहिल्या ओव्हरमध्ये 13ची होती ना, ती दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 13चीच राहिले, कारण की 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा फलकावर आपण पाहिल्यात. मग इथे जे चित्र आपल्याला पाहायला मिळाले की एक सगळ्यात मोठी गोष्ट आपण पाहिली तर भागीदारी चांगली झाली आहे आणि विकेट मात्र कोणतीही मात्र गमावलेली नाही आहे. सगळ्यात मात्र आपण बघितलं ही पॉझिटिव्ह बाजू घोडबंदर टीमसाठी आहे, परंतु त्या नक्कीच पॉझिटिव्ह बाजूला निगेटिव्ह मात्र बदल करण्याचा प्रयत्न केला जाईल का, तिसऱ्या षटकामध्ये खेळ कसा केला जाईल हे देखील पाहूया आपण. तर घेऊ एक छोटासा ब्रेक. नक्कीच आपण पाहिलं प्रत्येक षटकारासाठी आपण पाहिलं तर 100 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे की आपण बघितलं तर हा चेंडू नक्कीच गेलाय सीमा रेखा पार. षटकार आणि पारितोषिक लावलेलं आहे आमचे पाहुणे नरतमजी तुंबडा साहेबांच्या माध्यमातून आपण बघितलं तर हे पारितोषिक लावलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं हे कॅश प्राइज दिलं जाईल आणि जसं पारितोषिकाचा उल्लेख केला आणि पहिलाच ते षटकार देखील आलेला आहे मिलिंदच्या मला वाटतं सागरच्या बॅटमधून. आणि मग टीमची टोटल आहे ना ती मात्र 32च्या घरामध्ये पोहोचली आहे. गोलंदाजी मार्गवर आलेला गोलंदाज आपण बघितला साईनाथ आणि त्याचं मोठं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पुन्हा एकदा पाहतोय शॉट ऑफ दी लेंथ चेंडू व्यवस्थित पिक केलाय, चेंडूला मात्र उडवलंय मिड विकेट सीमा रेखा पार. हा सागर नावाचा A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6 धावा. सलग 2 मध्ये 2 आले तर इथून षटकार सागर ची बॅटिंग मात्र आपण पाहिली आहे तर दमदार आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे उल्लेख करायचा झाला तर सागरने आतापर्यंत पॉवरफुल बॅटिंग या 2 बॉलमध्ये 2 उत्तुंग षटकार मात्र त्याने लगावले गेलेत आणि त्या षटकारांचा नक्कीच फायदा देखील होताना पाहायला मिळतोय. पाहता पाहता टीमची टोटल आहे ना ती 38च्या घरामध्ये पोहोचली आहे 2 मोठ्या फटक्याने. नरतमजी तुंबडा साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आहे की प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये हे प्रत्येक खेळाडूला दिले जातील आणि नक्कीच हे पारितोषिक आतापर्यंत मित्रमंडळ लागू झाले खेळाडूला. धीमा होता थोडासा फुलटॉस होता फिल्डर आहेत तिथे विश्वनाथ होते मिसफिल्ड झाली तिकडे. मिसफिल्डला मात्र आपण पाहिलं तर नक्कीच बॅकअप देखील होतं पंकजच्या माध्यमातून केलं गेलंय, परंतु 2 धावा मात्र आपण पाहिल्या तरी ते वाचवू शकत नाहीये. 40 धावा फलकावर पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झालेत या ओव्हरमध्ये 3, म्हणजेच काय तर आणखीन 3 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. बघा जवळजवळ पहिल्या 2 ओव्हरमध्ये 13च्या औसतने धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये ऑलरेडी आपण पाहिलं 3 चेंडूमध्ये 14 धावा आलेल्या आहेत. बॅकफुटला पाहिलं आपण पुन्हा एकदा खेळला जातोय जिथे गुरुनाथ आहेत तुम्हाला वाटते नक्कीच फिल्डिंग मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, थोडासा थ्रो खराब आला, डायरेक्ट यायला हवा होता, कदाचित फ्लायटेड यायला हवा होता, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट ही देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी आपण पाहिलं तर चित्याच्या चपलाईने वेगाने आणि नक्कीच आपण पाहिलं तर ज्या जिद्दीने धावा पूर्ण केल्या आणि जाणीव होती कारण की पहिली धाव वेगाने पूर्ण केली तर दुसरी धाव बनणार आहे आणि ते मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. इथून धावा मिळाल्या 2, टीमची टोटल 42. आपण पाहतोय फलकावर चेंडू फेकून झालेले आहेत या ओव्हरमध्ये 4, आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत. अगदी आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे साईनाथ त्यांच्या गोलंदाजीचा जर उल्लेख करायचा झाला तर हे षटक थोडंसं धावा देणार त्यांचं राहिलंय. चांगल्या टचमध्ये सागर पाहतोय आपण. येणारे ज्या वेळेला पाहायला मिळत आहे अखेरीसच्या या क्षणाला मात्र सफलता मिळते. साईनाथला पहिली मोठी विकेट मात्र मिळवली जात आहे. डेंजर मॅन मात्र आपण पाहिलं तर सागरला परतावा लागेल आणि 42 धावसंख्येवर पहिला मोठा धक्का होली क्रॉस घोडबंदर या टीमला मैदानाच्या मध्ये सागरच्या रूपाने बसतोय.
भरपूर नक्कीच आपण बघितलं तर ISPL चा फॉर्मॅट देखील रंगतदार आपल्याला होत असताना पाहायला मिळतोय. सध्या तरी आपण आई माऊली नागले चषकाचा फॉर्मॅट कोण रंगतदार आज करेल त्याच्याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. ज्यापरीने म्हटलं जात नाही की सोसावे लागतील गाव करावे लागतील कष्ट, तर तुम्हाला सांगता येईल तुमच्या यशाचे महान आणि मोठी अशी गोष्ट. मात्र कोणती गोष्ट आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या घरी जाऊन सांगणार आहे ते देखील पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये जयेश पवार आलेत, परंतु जयेश पवारच्या विरोधात आपण पाहिलं पवारला मात्र नक्कीच रोखलं गेलंय. अगदी आपण पाहिलं तर जवळजवळ षटक क्रमांक 3 समाप्त झाले. टीमची टोटल आपण पाहिली तर 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 3 षटकाच्या अखेरीस आपण पाहतो. या षटकामध्ये थोड्या जास्त धावा आल्यात, परंतु आपण पाहिलं की थोडंसं कमबॅक देखील, मात्र जे ब्रेक थ्रू मिळवण्याचं कार्य केलं साईनाथनं फायदा मिळालाय. परंतु 6 चेंडू आणखीन डेफिनेटली असतील, कारण की 6 चेंडूचा उल्लेख करायचा झाला तर मग घोडबंदर टीमकडे असलेली बॅटिंग लाईनअप आपण पाहिली तर मग आणखीन स्ट्रॉंग आहे. कारण की जवळजवळ बॅटिंग लाईनअपमध्ये आणखीन नामवंत खेळाडू म्हणजेच महेश मोहिते याला देखील आपण पाहू शकतोय आणि तो देखील एक डगआउटमध्ये बसलेला खेळाडू आहे. परंतु आता ह्या 6 चेंडूमध्ये जी जबाबदारी असेल ना मिलिंदची असेल, कारण की ते ओपनिंगला आलेले खेळाडू आहेत. नुकतेच आलेले जयेश यांनी स्ट्रगल केले, कारण की पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहिलं तर डॉट खेळला गेलाय. परंतु पारितोषिक आहे षटकारांसाठी ते पटकावले जातील का पुन्हा एकदा या शेवटच्या षटकामध्ये अगदी पाहावं लागेल. आता बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत दीपक. नक्कीच आपण पाहिलं तर दीपक म्हणजेच आपण बघितलं तर एक दिवा, आणि नक्कीच आपण पाहिलं तर दिवा म्हणजे जेव्हा वेळेला आपण पाहतोय ना पेटतो ना, उजाळा देतो, आपल्या संघाला उजाळा देण्याचं कार्य करेल का. नक्कीच आपण पाहिलं तर इथून चांगला चेंडू फेकला गेलाय दीपकच्या माध्यमातून. जवळजवळ बघा या आता ओव्हरमध्ये 5 चेंडू असतील. पहिला चेंडू डॉट आलाय तर मग मिलिंद नाईक काय करतील. या ओव्हरमध्ये जवळजवळ ते असलेले 5 चेंडू असतील ना, त्या 5 चेंडूमध्ये किती धावा फलकावर मात्र इथून जोडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. बघा आतापर्यंत म्हणजे जर मागचे 4 चेंडूंचा आपण उल्लेख करायचा झाला तर एक विकेट, त्यातनंतर एक डॉट, त्यातनंतर हे 2 डॉट, म्हणजे मागच्या 4 चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाहीये. हे चित्र आपल्याला बघायला मिळालंय आणि कुठेतरी हे चित्र थोडंसं विचित्र करण्याचं कार्य केलं जातं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. चित्र आपण बघितलं तर साफ सुथरा आणि नीटनेटकं जर करायचं असेल तर चांगला खेळ बॅटिंगमध्ये करावा लागेल. खोलमध्ये हाताळलेला चेंडू, या वेळेला बॅटची इनर एज होती, विकेट किपरचा सहारा मिळतोय तिथे आणि मोक्याच्या क्षणी मात्र आपण पाहिलं तर आणखीन एक फलंदाज बाद केला जातोय. अगदी दीपकनं आपण पाहिलं तर जी गोलंदाजी केली छान केली आहे, कारण की 3 चेंडू फेकलेत, एकही धाव दिलेली नाही आहे आणि एक गडी बाद केला आहे. टीमची टोटल स्थिर आहे 42 धावा. दुसरा धक्का होली क्रॉस घोडबंदर संघाला. महेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आहेत. अगदी थोडं आपण पाहिलं तर लेट मात्र थेट महेश मात्र ही कामगिरी दर्शवू शकतो आपल्या संघासाठी. कॅच निर्माण आणि पकडला जातोय. महेशचा खेळ समाप्त झालाय. काय गोलंदाजी राहिली आहे दीपकची, आणि मी उल्लेख केला होता की जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमची ताकद आहे तर गोलंदाजी, आणि ती गोलंदाजी मात्र आपण पाहिली आहे तर आता दमदार होत असताना दीपकच्या माध्यमातून एकही आतापर्यंत धाव नाही आहे आणि 2 विकेट मात्र त्यांनी मिळवले गेलेत. बघा आता सलग 2 मध्ये 2 विकेट आलेले आहेत, म्हणजेच काय तर अगदी आपण पाहू शकतो की इथून गोलंदाज ऑन दी हॅट्रिक, हॅट्रिकच्या मार्गावर मात्र येत असताना पाहायला मिळतंय. चला पुढील 2 टीम्स असतील आणि त्यांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉसच्या दिशेने मात्र रवाना व्हा, कारण की टॉस खूप महत्त्वाचा आहे. कारण की मला वाटते की एका बाजूने पानखांडा स्पोर्ट्स बी टीम असेल आणि त्यांच्या सोबत आपण बघितलं तर कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी टीम असणार आहे. नक्कीच दोन्ही बी टीम आहेत आणि नक्कीच खेळ मात्र नक्कीच या 2 टीमच्या मध्ये होताना पाहायला मिळेल. भावेश मैदानाच्या आतमध्ये, पवार का पावर, भावेश पवार इन झालेत आणि 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत. 4 झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. अगदी आपण पाहिलं तर मग हॅट्रिक चेंडू असेल हा.
विकेटची हॅट्रिक्स पूर्ण केली जाईल का या चेंडूवर, कारण की आतापर्यंत आपण पाहिले 4 चेंडू फेकले गेलेत आणि पहिले 2 आले होते ते डॉट, त्यानंतर उर्वरित 2 आले ते म्हणजे आपण पाहिले तर 2 विकेट. आणि दीपकची गोलंदाजी आपण पाहिली आहे तर छान राहिली. भावेश पवार, पवार का पावर मात्र आपण पाहतो इथे दर्शवला जाईल का, कारण की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हे नाव भरपूर मोठं आहे, परंतु घोडबंदर टीम देखील ज्याप्रमाणे नावाचा खेळाडू परंतु त्याच्याकडून तशीच अपेक्षा असेल, जो नक्कीच आत्ता टेनिस क्रिकेटचा इतिहास ज्याने बदललेला आहे तसा इतिहास मात्र घोडबंदरसाठी हा खेळाडू मात्र बदलेल का. वेगवान चेंडू फेकला गेलाय, निर्धाव चेंडू इथे देखील आलाय. आतापर्यंत एकही धाव आलेले नाहीये, धाव फलक फक्त स्थिर आहे 42 धावा. शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवर विकेट येईल, षटकार येईल का मग डॉट येईल. जर डॉट आला तर विकेट मेडन षटक होऊ शकतंय आणि या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन विकेट षटक हाताळलं जाईल का हे देखील पाहायला मिळेल. यावेळेला पाहावं लागेल काय घडलंय, काय घडलंय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय, याचाच अर्थ काय तर मेडन विकेट षटक फेकणारा पराक्रम या पहिल्या मॅच मध्ये पहिला खेळाडू ठरलाय जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमचा मिस्टर दीपक. दीपक गिरदोले आपण पाहिला तर पहिला खेळाडू ठरलाय आई माऊली नागले चषकामध्ये मेडन विकेट षटक फेकणारा गोलंदाज. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 42 धावा आल्या होत्या, परंतु 4 ओव्हर नंतर 42चा आकडा पुढे गेलाच नाहीये. दीपकची तारीफ करावी ना तितकी कमी, कारण की ज्या क्षणाला त्याने गोलंदाजी स्वीकारली आहे, कारण की कुठेतरी असं वाटलं होतं की गोलंदाजी आत्तापर्यंत महागडी झाली आहे, परंतु त्यानंतर केलेलं मोठं कमबॅक. परंतु आपण पाहिलं ना तर मग फलकावर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत जवळजवळ 42 धावा 43 धावा देखील खूप महत्त्वाच्या असतील आणि त्या 43 धावा आता चेस करायचे आहेत आणि त्या देखील कशा प्रकारे चेस केल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर हॅलो, चला मी विनंती करतोय, चला कॅप्टन या 2 टॉस देखील आपण करूया. आलेले आहेत आज ऋतिक यांची वर्णी लागली कर्णधारपदी, कारण की नितेश नेहमी कर्णधाराची भूमिका पूर्ण करताना असताना पाहायला मिळत आहेत. कुंदन आम्हाला सांगतात की आमचे पाहुणे शिवजी नक्कीच साहेबांना विनंती करते आपण या शिवजी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. काढाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी टीम आणि दोन्ही बी टीम आहेत, मात्र खेळ A1चा करावा लागेल. या शिवजी साहेबांना विनंती करते आपण या आणि 2 कर्णधार असतील आपल्यासोबत. कॉल कोण देते ठरवा. पनखंडा टीमकडून कॉल येतोय, छापा आणि काटा. काटा येतोय. साहेबांना विनंती करते की आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सना आणि मानवा. कणाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी टीम तुम्ही नाणेफेकी जिंकली, काय निवडाल इथे? शतरक्षण. बघा तुम्ही पहिली मॅच खेळताय म्हणजेच या असोसिएशन जवळजवळ म्हणजे आजच्या या स्पर्धेमध्ये, कारण की असोसिएशनचा हा टुर्नामेंट आपण बघितला तर खूप महत्त्वाचा असेल, लक्षवेधी असेल, कारण की ट्रॉफीज खूप भरपूर आहे आणि चांगलं आयोजन आहे. शतरक्षण निवडले तुम्ही, तरी तुम्ही पानखंडा संघाच्या समोर खेळताना काय वाटते तुम्हाला की पानखंडा संघाला तुम्ही कशा प्रकारे ओळखताय? ओळखलं नाही अजून, खेळू चांगला. नक्कीच, म्हणजे तुम्ही फक्त त्यांना असोसिएशनमध्ये ऐकलेलं आहे परंतु त्यांना जवळून ओळखलं नाही. चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न असेल, किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 35 ते 40. कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी टीम आपण बघितलं असोसिएशनमध्ये खेळते, किती पारितोषिकं पटकावलेत आतापर्यंत तुम्ही असोसिएशनमध्ये? 1 फटकावले आणि 2 ठिकाणी फायनलला हरलो.
नक्कीच आपण बघितलं तर एक असोसिएशनमध्ये पारितोषिक पटकावलं गेले. काय वाटते तुम्हाला की आज तुमच्याकडे संधी आहे की पारितोषिक पटकावू शकताय तुम्ही? पटकवू. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. जाऊया आपण पानखंडा टीमचे कर्णधार त्यांच्याकडे. ऋतिक, तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडलं असतं तिथे? फिल्डिंगच घेतली असती. लगेच आता तुम्हाला करायची बॅटिंग. जर बघितलं आपण तर धावा चांगला येतात, बॅटिंग चांगली केली तर या क्रीजवर आपण सकाळचं सत्र बघितलं किती धावा यायला हव्यात तुमच्या मनाने. आता जर जे हवं होतं ते मिळालं नाही, परंतु आता काहीतरी करावं लागेल ना. जिंकायचं तर मग धावा किती लागावं लागतं जास्त असतं. बघू आता 50-60 करण्याचा प्रयत्न तर करूच आम्ही. पूर्ण प्लेइंग इलेव्हन आहे का तुमची आज? हा, सगळी पोरांनाच. मग नवल जवळ असोसिएशनमध्ये खेळत चाललात, परंतु थोडासा परफॉर्मन्स मागे पडत चाललाय. काय म्हणशील संघासाठी? काय नाही, प्रॅक्टिस चालू करतो तेव्हा जरा. शुभेच्छा असतील तुम्हाला अँड बेस्ट ऑफ लक. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. धावा चेस करायचे आहेत 43 आणि त्या कशा केल्या जातील त्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी सज्ज झालेत आमचे साथी समर्थक मित्र विजयजी भोई. धन्यवाद मिस्टर जयेश ढुगले. या ठिकाणी पण पाहिलं तर मग मॅचला झाली आहे सुरुवात. पहिला बॉल आपण पाहिला तर जयेश पवार मात्र वाईड आलाय. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर मग वाईट टाकला गेलाय. दोन फलंदाज आपण पाहिलं तर योगेश अँड साईनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 43चं लक्ष मात्र पूर्ण करायचं आहे. जयेश पवारचा हा पुढचा बॉल आपण या ठिकाणी पाहिला. शॉर्टफिश बॉल होता. ऑन साईडला मात्र दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे मागे, परंतु दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर रवाना झालाय. 4 धावा गिरता आणि निश्चितच या ठिकाणी पण पाहिले तर मग हा इथून चौकार योगेशच्या बॅट मधनं आणि या चौकारांना धावफलक आपण पाहिलं तर मग पुढे सरकलं गेलं 5 कड्यावरती. जाळं फाटला आणि मासा निसटला असंच म्हणायला लागेल. कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 जाळं रचलं होतं आणि त्या दोन्ही जाळ्यातून हा मासा मात्र मैदानाच्या बाहेर मात्र निसटला गेला. 4 रन. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर प्ले अँड मिस. डॉट चेंडूची डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. वापसी केल्या. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग पडल्यानंतर थोडासा मात्र खाली राहिला होता. बॅटचं स्विंग आपण पाहिलं तर मग वरून फिरलं गेलं. हा डॉट बॉल येतोय. यावेळेस ॲप्टॅकर बॉल चेंडूला पाठवलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पुढे आलाय. चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी देखील झाला आहे, परंतु त्या अगोदर आपण या ठिकाणी पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्यात आणि या 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचले 7 या कड्यावरती. या ठिकाणी आपण पाहिलं तर चंद्रकांतजी मेढे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आणि आपणास विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. या ठिकाणी मिस टाइम फटका आपण पाहतो. शॉर्ट मिडॉनला मात्र झेल पकडला गेला आणि फलंदाज योगेशचा खेळ मात्र समाप्त झालाय. पण योगेशने मात्र 3 चेंडूंचा खेळ केला. 3 चेंडूमध्ये 6 धावा त्याने बनवल्या आणि निश्चितच तो देखील झेलच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. लक्ष आहे ते म्हणजेच 43 धावांचा आणि या 43 धावांचा पाठलाग करत असताना आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 7 धावा धावफलकावरती असताना मात्र योगेश हा बॅटर बॅक टू द डगआउटला मात्र परतला. पहिला धक्का बसला गेला या ठिकाणी आपण पाहिलं तर जय युवा ग्रुप कुंभारपाडा टीमला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर न्यू बॅटर इन होत आहेत. राम भावर एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, ऑलराऊंडर खेळाडू, ज्याच्या वेळेस मात्र संघ अडचणीमध्ये सापडलाय ना जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा, तर त्यावेळेस संघाला मात्र त्याने सामने जिंकून दिलेत. आई महामाई देवी चषकामध्ये विजयदेव खोपरेपाडाची ती एक मोठी स्पर्धा, काय जबरदस्त खेळ राम भावरनं देखील केला होता. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची वरची कडा मात्र या ठिकाणी लागले गेले. चेंडू थर्डमॅनला आपण जाताना या ठिकाणी जरूर पाहिलाय. 2 धावा मात्र कंप्लीट केले. 2 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोचली गेली 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. चेंडू फेकून झाले तर या षटकातील आपण पाहिलं तर मग 5 आणि 5 चेंडूमध्ये एक फलंदाज 5 देखील केला जयेशनं. जयेश पवार बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग मध्ये थोडीशी कमतरता त्याच्याकडनं पाहायला मिळाली,
परंतु बॉलिंग मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर वर्चस्व दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हा स्क्वेअर कटचा फटका, एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीनं या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा बनवल्यात. 43 धावांचं लक्ष पूर्ण करत असताना जे वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमनं एक चांगली दमदार सुरुवात मात्र जरूर या ठिकाणी पाहायला मिळालंय. यावेळेस 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये अजूनही जिंकण्याकरिता 11च्या सरासरीनं 33 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करावे लागतील जे वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमला मॅच जिंकायची असेल तर. परंतु आपण या ठिकाणी पाहतोय दुसरं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये मंदार पवार बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. सुरुवातीला जयेश पवार पाहिले, त्याच्यानंतर आता मात्र मंदार पवार आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग भावेश पवार देखील आहेत होली क्रॉस घोडबंदर टीम मध्ये. एक भावेश पवार आपण पाहिला तर मग गोरसाईचा तो सुपुत्र. टेनिस क्रिकेट वरती काय त्याचा देखील अधिराज्य आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर एक भावेश पवार ज्युनियर आपल्याला पाहायला मिळते, तो म्हणजे होली क्रॉस घोडबंदर टीम मध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं तर मंदार पवार सध्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. 18 बॉल मध्ये अजून सुद्धा 33 धावा बनवायचे आहेत जे वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा संघाला. राऊंड द विकेट, पहिला बॉल मिस्टाईन झाला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे यष्टीरक्षक आला महेश मोहिते आणि पकडतोय झेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग यस बिमर आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल. मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीमचा तो कॉल आहे, ते देखील मी या ठिकाणी चेक करतोय. बघूया काय घडलंय काय बिघडलंय हे देखील जरूर आपल्याला पाहायला मिळेल. यस सेफ आहे, म्हणजेच या ठिकाणी फलंदाज बाद असणार आहे. पण भरपूर चेंडू खाली होता. फाल्टेड डिलिव्हरी आपण जरूर या ठिकाणी पाहिली होती, परंतु ज्यावेळेस चेंडू मात्र लँड होता त्यावेळेस मात्र निश्चितच थोडासा खाली जरूर पाहायला मिळाला. दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय राम भावर. निश्चितच त्याच्यावरती विश्वास होता संघाचा, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि त्याच्यावरती मोठा विकेट करण्याचा प्रयत्न त्याने देखील केला, परंतु इष्टांच्या मागे आपण पाहिलं तर मग महेश मोहितेने काय सुंदर झेल मात्र फगळला गेला आणि धक्का क्रमांक दुसरा बसला गेलाय कुंभारपाडा टीमला. मंदार पवारला मात्र पहिल्याच बॉलवरती ही विकेट मात्र मिळाली गेली. दबाव निर्माण करायचं असेल तर मात्र गुच्छाने विकेट मात्र ठिकाणी पकडावे लागतील. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे ऑफ साईडला, मिळेल फक्त एक सिंगल रन्स आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर मग पोचले गेले 11 आकड्यावरती. सॉरी यस मला वाटतं हलकासा पाय या ठिकाणी आपण पाहिला तर क्षेत्ररक्षकाचा लागला गेला. यस आणि ते कॅमेरामध्ये देखील पकडलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल प्ले अँड मिस. यावेळेस आपण पाहिलं तर मग गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. धीम्या गतीने हा मात्र चेंडू टाकला गेला आणि या धीम्या गतीमध्ये निश्चितच बॅटरला मात्र ठिकाणी बीट केलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ॲप्टाकर बॉल ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये झाली आहे मिस्टेक. चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता आला है शौकार. पुन्हा एकदा खराब प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. होली क्रॉस घोडबंदर टीम कडनं वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये केल्या जात आहेत आणि त्याचं बेनिफिट या ठिकाणी मिळालं जातं बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावफलक आपण पाहिलं तर मग 4 ने पुढे सरकले जाऊन पोचले ते म्हणजेच 18 आकड्यावरती.
14 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी अजून सुद्धा 25 रन्स हवे आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. मित्र म्हणेन चांगली बॉलिंग केली या ठिकाणी मंदार पवारनं, परंतु क्षेत्ररक्षकांचा साथ मात्र चांगला मिळाला नाहीये. कदाचित चांगले फिल्डिंग झाले असते तर मग कमीत कमी धावसंख्येवरती रोखलं असतं या षटकामध्ये देखील. यावेळेस आणखी एक हॅप ट्रॅकर बॉल. क्षेत्ररक्षक होता आणि यश पकडतो झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. आपण पाहिलं तर मग सूरज चा देखील खेळ. सूरज देखील झालेत आउट, परंतु सूरजने देखील चांगली बॅटिंग केली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आणखी एक फलंदाज मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बाद झाला. धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय ते म्हणजेच 19 आकड्यावरती. दोन षटकांचा खेळ मात्र संपन्न झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 19. अजून सुद्धा जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग धावांची गरज आहे ती म्हणजेच 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 12 चेंडू आणि अजून सुद्धा जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरता महेश मोहितेला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलंय. 12 मध्ये त्याला देखील थांबवायचे 24. सुरुवातीचे पहिले 6 बॉल म्हणजेच ते असतील महेश मोहिते याच्याकडनं निश्चितच मैदानाच्या आतमध्ये टाकले जातील. अजून सुद्धा 12च्या सरासरीनं मात्र हे धावफलक पूर्ण करावं लागेल जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा संघाला. महेश मोहिते शॉर्ट रनअपनं बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. षटकातील पहिला बॉल निश्चितच टाकला जाईल. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज मिस्टर साईनाथ पाडवी. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा धीम्या गतीने बॉल टाकला गेलाय. ब्रेक, लेग ब्रेक, परफेक्ट यॉर्कर, गुडलेन असे भरपूर टप्पे त्याच्याकडे आहेत आणि निश्चितच तो मैदानाच्या आतमध्ये टाकत असतो. पहिला चेंडू आपण पाहिला तर निश्चितच लेग ब्रेक पद्धतीचा हा बॉल होता. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे वाईट म्हणजेच अव्हांतरच्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. बॉलला थोडीशी फ्लाईट दिली होती या ठिकाणी, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडा सॉफ्टमच्या बाहेर मात्र निघाला गेला. यावेळेस स्टेप आउट होऊन सरळ चेंडूला मात्र फोर्स केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. त्या अगोदर मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेनं निश्चितच धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेले 22 आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 10 बॉल शिल्लक आहेत आणि 21 ची गरज. 10 चेंडू 21 धावा. मॅच होता कुठे आणि मॅच आला कुठे असं वाटलं होतं की या ठिकाणी सहजपणे हा धावफलक मात्र बनवला जाईल, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून एक बॉल मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. महेश मोहितेची चांगली बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. चेंडू फेकून झाले त्याच्या षटकातील 3 आणि धावा देखील खर्च केलेत या षटकामध्ये 3. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक
एवढंच आपण पाहिलं तर आणखी एक डॉट बॉल आलाय. आता मात्र 8 बॉल 21 ची गरज. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पूर्णपणे ताकद मात्र लावली जाते शॉर्ट मध्ये, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. ओळखणं पारखणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी महेश मोहितेच्या या बॉलिंगला. यावेळेस आपण पाहिलं तर मग आणखी एक हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय चांगले बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा फक्त या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. आता मात्र 6 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. या ठिकाणी आपण पाहिलं तर भावेश पवारचा हा पहिला बॉल वाईट आलाय. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर 6 बॉल अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 20 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. भावेश हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद आहे. परतावा लागेल या ठिकाणी. फलंदाज आपण पाहिला तर विकासला देखील. विकास याला आपल्या संघाचा मात्र विकास करायचा होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हिट विकेटच्या स्वरूपामध्ये विकास देखील बाद झालेत. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला एकदा वेगाने पूर्ण केली आहे. रोखलं गेलं या ठिकाणी. आता मात्र 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 19 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर यावेळेस मात्र एक सिंगल मात्र पूर्ण केली आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 18 ची गरज. 3 षटकार मात्र या ठिकाणी मारावे लागतील.
शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजून सुद्धा 18 धावांची आवश्यकता आहे. हवाई हल्ला केलाय परंतु चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता आला है चौकार. अशा फटके मित्रमंडळी सुरुवातीला यायला हवे होते. आपण या ठिकाणी पाहिलं तर सुरुवातीला थोडीशी बॅटिंग आपण पाहिली तर मग चांगली झाली नाहीये. स्ट्रगल केले खूप चांगले साईनाथनं परंतु त्याच्या बॅटला चेंडू व्यवस्थित स्पर्श झाला नाहीये आणि त्याच कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडेसे मात्र मागे जरूर पाहायला मिळाले. यावेळेस आपण पाहिलं तर मग हितेशच्या बॅटमध्ये आला आहे चौकार. यावेळेस चांगला फटका पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 13ची गरज. यावेळेस आपण पाहिला तर मग हा चेंडू आहे भीमर आणि त्याच्यावरती आलेला हा या ठिकाणी षटकार. वाट शॉट. आता मात्र 1 चेंडू आणि 6ची गरज. 2 मध्ये 13 हव्या होत्या आणि या ठिकाणी आपण पाहिला तर मोक्याच्या क्षणी टाकलेला हा नो बॉल आणि त्याच्यावरती आलेला हा मोठा बिग हिट साईनाथ पाडवीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र 1 बॉल 6ची गरज आहे. गोल्डन षटकार या ठिकाणी आला जाईल का? काय जबरदस्त जयेश हा मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि आता मात्र 6 धावांची गरज. फ्री हिटचा बॉल आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. या बॉल वरती प्रयत्न करायला हवे होते जयेश बॅटर साईनाथनं. एक बॉल 5ची गरज. यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग होली क्रॉस घोडबंदर हा सामना अखेर रेस मात्र जिंकलाय. आमचे 12वे रोलमॅन ठिकाणी आपण पाहिलं तर ते देखील थोडेसे कन्फ्युज झाले होते. चला ज्यांनी 2 षटकार मारले त्यांनी देखील यायचं आहे. तुमच्याकरता कॅश प्राइज आहे आणि